सर काय सांगाल उद्या मोठं आंदोलन मुंबईमध्ये असणार आहे. आंबा आणि काजू पीक जे शेतकरी पिकवतात त्यांच्यासाठी काय सांगाल? उद्याचं आंदोलन हे कोकणातल्या भूमिपुत्राला न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आंदोलन आहे. आजपर्यंत अनेक पैसेवाल्यांनी धनिकांनी कोकणातल्या जमिनी कवडीमोल किमतीने विकत घेत कोकणी माणसाला कायमच बेदखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळी आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी ठरवून कोकणातल्या शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणानं उभा राहायचा आणि त्याच्या न्याय हक्कासाठी त्याला लढायचं असा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळं गेल्या 8-10 दिवस झालं महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांना भेटून त्यांना विनंती करून या आंदोलनाला ताकद देण्यासाठी मी विनंती केली. कारण कोकणातला माणूस मुळात सुशिक शांतताप्रिय, तो कधी रस्त्यावर येत नाही. परंतु म्हणून सरकारनं त्याला बेदखल करावं, त्याच्यावर अन्याय करावा असं काही नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लढाऊ शेतकऱ्यांनी कोकणातल्या शेतकऱ्याच्या मागे उभा राहायला पाहिजे आणि त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे. या नैतिक भूमिकेतून आम्ही कोकणातल्या शेतकऱ्यांच्यासाठी हा लढा उभा केला आहे. आपल्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि परवानगी मिळालेली आहे का? वातावरणामध्ये झालेले जे काही फेरबदल आहेत त्याचा विपरीत परिणाम काजू आणि आंब्याच्या उत्पादनावर झालेला आहे. केवळ 18 ते 20% उत्पादन हाती लागलेलं आहे. 80% खराब झालेलं आहे आणि खर्च मात्र 100% झालेला आहे. त्यामुळं शेतकरी कर्जाच्या खाईत सापडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला ते जे काही वातावरणात बदल झाले त्यात दोष त्याचा नाही आहे. हे काय वैश्विक तापमानवाढीचे सगळे साईड इफेक्ट आहेत. तेव्हा त्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे, त्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. आणि म्हणून दोन्ही सरकारांनी मिळून बरं काय फार नाही हो, आम्ही म्हणतोय त्या पद्धतीनं जर का भरघोस मदत हेक्टरी 5 लाख रुपये आंब्याला आणि 3 लाख रुपये काजूला दिले तर जास्तीत जास्त 1500 ते 1600 कोटी रुपयाचा बोजा महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणार आहे किंवा महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या तिजोरीवर पडणार आहे. अहो तुम्ही जाता जाता त्या कुंभमेळ्याला 25,000 कोटीवरनं 35,000 कोटीची तरतूद करता. शक्तिपीठ महामार्गासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च करायची तयारी ठेवता. समृद्धी महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च करता. अरे आमच्या कोकणासाठी जरा उदार व्हा की. पाहायला गेलो तर मुंबईमध्ये मोठा कोकणी माणूस राहतो. मुंबईतल्या कोकणी मराठी माणसाला काय सांगाल? मी मुंबईतल्या कोकणी माणसाला एवढंच सांगेन, गड्यारे गावाकडचा माणूस एवढ्या लांबून पहाटे उठून मुंबईत पोचणार आपल्या न्याय हक्कासाठी. तू काय अजून गावाकडचे पास तोडलेले नाहीस. तेव्हा तुझी जबाबदारी आहे, एक दिवस रजा काढ आणि कोकणातल्या माणसासाठी आपल्या गावाकडच्या भावासाठी तू रस्त्यावर ये. बरोबर 3 वाजता तू गिरगाव चौपटला ये. असं मुंबईतल्या उद्या म्हणजे 15 मेला असं मी मुंबईत असणाऱ्या कोकणी माणसाला आवाहन करतो, अगदी उपनगरातल्यांना सुद्धा. मात्र जर परवानगी मिळाली नाही तरी देखील ठाम आहात आपण? अहो महात्मा गांधींनी काय इंग्रजांच्याकडे परवानगी मागितली होती काय आम्हाला स्वातंत्र्य लढा करायचा आहे म्हणून? आम्ही ही कोकणाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. परवानगी देवत नाही आंदोलन हे होणारच. काहीही झालं तरी आंदोलन होणारच अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. त्यामुळे नक्की उद्याचा मोर्चा कसा होतो आणि प्रतिसाद सरकारतर्फे कसा दिला जातो हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. बघत रहा ETV भारत मुंबई.